नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती। श्रोते हो, आज आपण रामायणातील एका फारशे चर्चित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणार आहोत, प्रभू श्रीरामांच्या बहिणी शांता यांच्यावर। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। वाल्मिकींनी लिहिलेले हे रामायण, ज्यामध्ये रामाच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे वर्णन केलेले आहे। वाल्मिकी रामायणानंतर तुलसीदासांचे रामचरितमानस प्रमाण मानले जाते। प्रभू श्री रामचंद्रांच्या कुटुंबामध्ये 4 भावंडे आणि 1 बहीण होती। राजा दशरथाला 4 पुत्र होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। श्री विष्णूंचा 7वा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते। मात्र देवी शांता कौसल्या राणीची मुलगी होती। एकदा अंग देशाचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षिणी अयोध्येत आले होते। त्यांना अपत्य नव्हते। एका चर्चेच्या वेळी राजा दशरथांना ते समजले। आपली मुलगी शांता त्यांना दत्तक देण्याचा निर्णय दशरथाने घेतला। दशरथाचा निर्णय ऐकताच राजा रोमपद आणि राणी वर्षिणी प्रसन्न झाले। त्यांनी तिचा उत्तम प्रकारे सांभाळ केला। रामाने सीतेचा त्याग केल्याचे समजताच देवी शांता रामावर खूप रागावते अशी आख्यायिका आढळून येते। हिमाचल प्रदेशातील कुल्लू जवळ शांता देवीचे मंदिर आहे। ही शांता देवी श्रीरामांची बहीण असल्याचे सांगितले जाते। जगाच्या कल्याणासाठी श्री विष्णूंनी प्रत्येक युगात अवतार घेतले। श्री विष्णूंचे दशावतार सर्वांनाच माहीत आहेत। रावण वधासाठी श्री विष्णूंनी राम अवतार धारण केल्याचे सांगितले जाते। त्याचप्रमाणे धर्म, तत्व, मर्यादा यांचा एक आदर्श वस्तुपाठ रामायणाच्या निमित्ताने घालून देण्याचे काम हे अवतार कार्य करते। श्री विष्णूंनी राम अवतार धारण केला, पण त्यांच्यासोबत शेषनाग, सुदर्शन चक्र आणि शंख यांनी आपले अवतार धारण केले। दशावतारामध्ये रामावताराच्या निमित्ताने या सर्वांनी आपली प्रथम भूमिका निभावली असे सांगितले जाते। शांतेचा विवाह। रोमपद राजाच्या घरी लाडाने वाढणाऱ्या शांता देवीच्या विवाहाबद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते। रोमपद राजा शांतेशी खेळण्यात, तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना एका याचकाने आपल्या शेतीसाठी राजाकडे याचना केली। मात्र राजाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही। राजाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने याचक चांगलाच संतापला। हा याचक इंद्रदेवाचा भक्त होता। इंद्रदेवाला आपल्या याचकाच्या अपमानामुळे राग आला। त्यामुळे रोमपद राजाला अद्दल घडवण्यासाठी इंद्रदेवाने शाप दिला। यामुळे पुढील वर्षी रोमपद राजाच्या राज्यात पाऊस पडला नाही। दुष्काळामुळे राज्यातील जनता आणि पर्यायाने राजाही हैराण झाला। या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राजाने शृंग ऋषींना प्राचारण केले। ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली हा यज्ञ भक्तिभावाने केला गेला आणि त्यानंतर दुष्काळाचे संकट टळले। राजा सारं काही अलबेल झाल्याचे पाहून रोमपद राजाने खुश होत आपली कन्या शांता हिचा विवाह ऋषींशी करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर शांता देवी आणि ऋषी शृंग हे कुल्लू येथे राहू लागले अशी कथा आहे। तर श्रोते हो, पाहिलं ना किती विलक्षण आणि प्रेरणादायक आहे शांता देवीची ही कथा। पण ही कथा इथेच संपत नाही। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तिच्या आयुष्यातील अधिक रोमांचक घडामोडी, पुत्र कामेष्टी यज्ञाचा महत्त्वाचा प्रसंग आणि तिच्या नंतरच्या जीवनाचा प्रवास। तेव्हा नक्की पहा दुसरा भाग। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।